नमस्कार. आज आपण भेट देत आहोत अतिशय सुंदर रमणीय तीर्थक्षेत्र. अनेक मुस्लिम आक्रमक आणि शासकांनी वारंवार केलेल्या विध्वंसनानंतर विशेष जानेवारी 1026 मध्ये महमूद गझनीच्या हल्ल्यापासून सुरुवात झाल्यानंतर भूतकाळात अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर स्थापत्यकलेचे मारू गुर्जर शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली. भारताचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराचे पुनर्बांधणी सुरू झाली. सोमनाथ म्हणजे सोमचा स्वामी किंवा चंद्र. या जागेला प्रभास म्हणजे वैभवस्थान असेही म्हणतात. सोमनाथ मंदिर हे हिंदूसाठी एक ज्योतिर्लिंग स्थळ आणि तीर्थस्थान आहे. हे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील 5 सर्वात आदरणीय स्थळांपैकी एक आहे, ज्यामध्ये गुजरातमधील जवळचे द्वारका, ओडिशातील पुरी, तामिळनाडूमधील रामेश्वर आणि चिदंबरम यांचाही आहे. शिवपुराणातील अध्याय 13 आणि ज्योतिर्लिंगांच्या यादी असलेले सर्वात जुना ग्रंथ. इतर ग्रंथांमध्ये वाराणसी महत्त्व स्कंद पुराणात आढळले, शतरुद्र संहिता आणि कोटिरुद्र संहिता यांचा समावेश आहे. सर्व ग्रंथांमध्ये सोमनाथ मंदिराचा थेट उल्लेख 12 स्थळांपैकी क्रमांक 1 म्हणून केला आहे, किंवा सौराष्ट्रातील वरच्या मंदिराला सोमेश्वर असेही म्हणतात. सोमनाथ मंदिर हे वेरावळ या प्राचीन व्यापारी बंदराजवळ आहे. हे गुजरातमधील 3 बंदरांपैकी एक आहे, जिथून भारतीय व्यापारी वस्तूंचा व्यापार करण्यासाठी जात असत. 11व्या शतकातील पर्शियन इतिहासकार अल बिरुनी म्हणतात की सोमनाथ इतके प्रसिद्ध झाले आहे कारण ते समुद्र प्रवासी लोकांसाठी बंदर होते आणि झांज आणि चीनमधील सुफळा दरम्यान ये जा करण्यासाठी एक महत्त्वाचे स्थान होते. एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून त्याची प्रतिष्ठेसह त्याचे स्थान भारतीय उपखंडातील राज्यांना सुप्रसिद्ध होते. साहित्य आणि शिलालेखीय पुरावे असे सूचित करतात की मध्ययुगीन काळातील वेरावळ बंदर मध्य पूर्व आणि आग्नेय आशियाशी देखील सक्रियपणे व्यापार करत होते. श्री सोमनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे त्याचे एक मोक्याचे स्थान आहे. प्राचीन भारतातील परंपरेमध्ये सोमनाथाचे सासरे दक्ष प्रजापती शापातून चंद्राला मुक्त करण्याचे जवळचा संबंध आहे. चंद्राचा विवाह दक्षाच्या 27 मुलींशी झाले होते. तथापि त्याने रोहिणीला अनुकूलता दाखवली आणि इतर राण्यांकडे दुर्लक्ष केले. दक्षाने चंद्राला शाप दिला आणि चंद्राची प्रकाशाची शक्ती गेली. प्रजापती ब्रह्माच्या सल्ल्याने चंद्रप्रभास तीर्थावर आला आणि भगवान शिवाची पूजा करू लागला. चंद्राच्या महान तपश्चर्येने आणि भक्तीने शिव प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला आणि अंधाराच्या शापातून मुक्त केले. प्राचीन भारतीय शास्त्रीय ग्रंथावर आधारित संशोधनातून असे दिसून येते की पहिले सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा वैविष्ट मन्वंतराच्या 10व्या त्रेतायुगात श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुभतीर्थीय करण्यात आली होती. भगवान सोमनाथाच्या आशीर्वादाने चंद्रदेवाला त्याचे सासरे दक्ष प्रजापती यांच्या शापातून मुक्त करण्यात आले होते. पौराणिक परंपरामध्ये असे म्हटले आहे की चंद्राने सुवर्ण मंदिर बांधले होते आणि त्यानंतर रावणाने चांदीचे मंदिर बांधले होते. भगवान श्रीकृष्णाने चंदनाच्या लाकडाचे सोमनाथ मंदिर बांधले असेही मान्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सोमनाथ ट्रस्टतर्फे राहण्याची उत्कृष्ट सोय आहे.
तिथे खाण्यापिण्यापासून अभिषेक करण्याची विधी, त्याचप्रमाणे आरतीची वेळ, ह्या सगळ्या संदर्भ तुम्हाला somnath.org ह्या वेबसाईटवरून मिळू शकेल. आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला. आम्ही आलो त्यावेळी इथे पाऊस पडत होता आणि त्याचबरोबर वातावरणही खूप रमणीय होतं. धन्यवाद.